योगी स्वाध्यात्मचेतस तन्मंडलम पवित्रम च प्रयाति निमिषात ध्रुवम। अशा प्रकारे आम्हाला स्मृतिस्थळाचा आदर्श आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी ईश्वर धर्माचं द्वार आहे आणि त्या परंपरेचा वारसा आम्हाला आमच्या कुळाचं वैभव कैवल्यवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय मनामध्ये सर्वांचं हितचिंतन असावं, सुहृदत्व असावं, असं ज्यांचं अंतकरण सृष्ट भावनेतून आपल्या कृतीमधून त्यांनी साकारलेलं होतं। लहान असो मोठा असो सगळ्यांना आपलंसं करणारे, मोठेपण देणारे बाबाजी आज आपल्यातून निघून गेले। माझे कैवल्यवासी दोन्ही श्री गुरुजी बाबाजींचा अत्यंत त्यांच्याविषयी स्नेह होतं आणि ते स्नेह मला पुन्हा पुन्हा त्यांच्या भेटीतून अनुभवाला आलं। त्यांच्या सानिध्यात असलेला परिवार म्हणजे मोतनबाई, सुमनबाई यांनी एक अत्यंतिक असलं जुनं असलं एक जे काही व्यक्तिमत्व आहे, जी जुनी परंपरा आहे, जुन्या चालीरीती आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, या त्यांनी जपलेल्या आहेत। जी काही आमच्या पूर्व परंपरेने जी आजपर्यंत ही परंपरा जपलेली आहे, ज्याला आम्ही जुनंपण असं म्हणतो, ते जुनंपण जोपर्यंत आम्ही स्वीकृत करत नाही तोपर्यंत ती गोडी निर्गुणतेची आम्हाला जाणवत नाही। तो पूर्व धागा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि म्हणून त्या रूपानेच बाबांचं हे व्यक्तिमत्व अत्यंतिक अनुसरण हेच निर्हेतुक ध्येय आहे आणि त्यांचं निर्हेतुक कार्य या पंथासाठी त्यांनी आजपर्यंत ते जीवन जगलेलं आहे। आम्ही 10 दिवसामध्ये आमची परंपरा आहे की स्वामींच्या श्रीमुखीचे वाक्य आहेत की या 10 दिवसापर्यंत काहीतरी आपण त्या निमित्ताने करत असतो। वास्तविक पाहता अनुसरण जे हे निर्हेतुक आहे, युक्तत्ववाचक आहे। काही हेतुक्रिया असतात, काही निर्हेतुक क्रिया असतात। हेतुकाला काही पुरतात, काही निर्हेतुकाला पुरतात, परंतु मुळात अनुसरण हेच निर्हेतुक आहे आणि म्हणून त्या अनुसरणाची ही योग्यता आहे। ज्या काही गोष्टी आम्ही करतो, भजन पूजन, आमची काही परंपरा, काही त्या सादृश्य क्रिया केल्या जातात। आम्ही अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, द्रव्यदान करतो, परंतु त्या अनुसरण देहाचं युक्तत्व आहे आणि ती योग्यता रूप आहे। ती प्रत्येक क्रिया श्री चक्रधरा अर्पण बुद्धीने आमच्या परंपरेमध्ये केल्या जाते आणि म्हणून असं खरोखरच परंपरागत ज्यांनी आपलं जीवन जगलेले आहेत असे कैवल्यवासी बाबाजी, त्यांनी आपलं जीवन एक पंथासाठी आदर्श असलेलं जीवन त्यांच्या ठिकाणी बघायला मिळालं। आत्ताचा प्रसंग आहे, मी 11 दिवसाचा सोहळा आदरणीय प्रातस्मरणीय नवे बाबा यांनी आयोजित केला आणि त्या निमित्तानं आमच्या सुमनबाई मोतनबाईंना सांगितलं की मी बाबांना भेटायला येणार आहे आणि मग मी आलो। आल्यानंतर तिथे 2 खुर्च्या टाकलेल्या होत्या, एक मोठी होती, एक लहान होती, परंतु बाबा खूप माझ्यानी वयाने मोठे, जरी माझ्या ठिकाणी प्रतिष्ठा असेल पण तरी सुद्धा माझं कर्तव्य आहे ज्येष्ठाचा सन्मान करणे। वयोवृद्ध असलेलं व्यक्तिमत्व मी बाबांना हात धरला आणि त्या मोठ्या खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी माझा हात धरून पुन्हा मला त्या मोठ्या खुर्चीवर बसवलं आणि ते छोट्या खुर्चीवर बसले। परंतु हीच एक असलेली आमची परंपरा आहे, नम्रता आहे की एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण तरी स्वतःला लहानपण घेणं हे त्यांच्या कृतीतून, सौजन्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आमच्या या उपाध्य कुळाला असलेलं हे ज्या काही आमची परंपरा आहे, जी उपाध्य कमळावसांचे शिष्य, ज्यामध्ये चौंडाईसा आणि चौंडाईसापासून चालत आलेली ही पातुरकर पिढीची परंपरा आहे आणि त्या परंपरेचे 5 घरभाऊ 5 परभाऊ या उपाध्य कुळातील 11वे बिडकर आणि म्हणून आम्हाला सुद्धा जेवढं पातुरकर या कुळाला दुःख तेवढंच आम्हा सर्वांना या बाबांच्या जाण्यामुळं हे व्यक्तिमत्व आहे, तो एक आधार आहे। त्यांच्या असण्याने एक धर्मरूपी ओलावा आपल्या अंतःकरणातला जागृत होत असतो। भेटीने देवाणघेवाणाने सुद्धा ते कर्तव्य जागृत होत असतात आणि म्हणून अशा प्रकारे असलेलं हे व्यक्तिमत्व बाबांचं होतं। परंतु तरी सुद्धा आमची परंपरा, आम्ही काही गुरुजनांचा आठवण करत असताना
आम्ही प्रसन्नतेचा वाखाणा तो करत असतो. आमच्या श्रीगुरूंची प्रसन्नता आहे, श्रीगुरूंच्या स्मृतीला वंदन करतो. परंतु ते निश्चितच चितवंडीकर बाबांनी सांगितलं की 4 ज्ञानी 8 भक्त, अशा प्रकार पुढेही सुद्धा ते वाटचाल करणारं त्यांचं जे अनुसरणाचं कार्य आहे ते पुढे व्यक्तिगत असते. जसं एखादा अवतार धारण करतो परंतु तो अव्यक्ती विलीन होत नाही, सृष्टी संपेपर्यंत त्यांचं कार्य कायम आहे. जसं आपण 5ही अवताराचं स्मरण करतो तो सादृश्य त्या रूपानं आपलं स्मरण ईश्वराच्या ठिकाणी स्वीकार होते. तसं आपलं असलेलं आठवणी द्वार ते निश्चितच ज्यांनी त्याची आठवण केली त्यांना योग्यता त्या क्रियेतून, त्या अधिकरणाच्या पात्राच्या स्मरणातून आपण त्या ठिकाणी ती प्राप्त करत असतो. अशी योग्यता प्राप्त करून देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. आणि म्हणून अशा थोर विभूतिमत्वाला मी माझ्या संपूर्ण वर्धनस्थ कुळाच्या वतीने या ठिकाणी आमच्या कुळातील आदरणीय महंत विश्वनाथ बाबा बिडकर, आदरणीय महंत ज्ञाट बाबा आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय दत्तराज बाबा बिडकर कनाशी, आमचे सारंदर बाबा बिडकर आहेत, त्याचप्रमाणे दादेराज बाबा, चक्रपाणी बाबा, दामोदर बाबा, आमचे सर्व कुळातील इथं असलेले उपस्थित सर्व शिष्य गाद्या, नातू गाद्या, सर्व परिवार, त्याचप्रमाणे माझे विद्यागुरुवर्य आचार्य प्रवर प्रातस्मरणीय आशनख्य श्री मोठे बाबाजी गेवराई आणि आशनख्य श्री बाबाजी शेलू आणि आशनख्य परिवार या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या आश्रमाच्या रणैचेच्या शेजारी असलेले 2 आश्रम ज्यामध्ये आदरणीय महंत ढोकीकर बाबा भरवस, त्याचप्रमाणे आदरणीय परमपूज्य श्री गोपीराज दादाजी खेडकर, या सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप बाबांना या ठिकाणी भावपूर्ण शब्द श्रद्धांजली मी या ठिकाणी वाहतो. त्याचप्रमाणे या गादीची परंपरा ज्यांच्यावर सोपवलेली आहे, असे माझे बालपणापासून माझ्यावर स्नेह ज्यांचा आहे असे आमचे नूतन महंत आचार्य प्रवर श्री पातुरकर बाबाजी, तोच एक स्नेहाचा परंपरेचा धागा त्यांनी सुद्धा तो जपलेला आहे. अशा प्रकारचं स्नेह आणि ही परंपरा ते निश्चितच या परमार्गासाठी वर्धित करणारी आहे. ते कार्य आपण सगळ्यांच्या दृष्टीला आपण साक्षी आहोत की त्यांच्या ठिकाणी ते कार्य आहे. आणि म्हणून असाच धर्मरूपी ओलावा, तो परंपरागत परमेश्वराचा ओलावा बाबांच्या हातून परमार्गाच्या ठिकाणी होत राहो, अशी ही त्यांच्या प्रति सदिच्छा. सर्व परिवाराला या ठिकाणी जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत, कारण परिवाराला असून आम्ही त्याच परिवारातले आहोत. हा 11 भावंडाचा आमचा परिवार आहे आणि त्या 11 भावंडापैकी एक भावंड आमच्यातून जुनं असलेलं व्यक्तिमत्व कैवल्यवासी बाबाजी निघून गेलेत आणि म्हणून आम्ही सर्वच त्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण शब्द श्रद्धांजली साधनदात्याच्या श्रीचरणी समर्पित करतो.